मित्रांनो बघा, व्हिडिओची सुरुवात करण्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगतो की मित्रांनो आजचा व्हिडिओ ना हा तुम्ही वेळात वेळ काढून आजचा व्हिडिओ ना हा तुम्ही पूर्ण बघा। कारण मित्रांनो आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो अशा ना काही मोठ्या चुका, होय मित्रांनो अशा काही ना मोठ्या आणि माहीत असून पण जाणून बुजून केल्या जाणाऱ्या चुका, ज्या चुकांना एखाद्या मुलगीला पटवताना, एखाद्या पोरगीला पटवताना तुम्ही कधीच म्हणजे स्वप्नात पण तुम्ही त्या चुकांना कधीच करू नका। आणि जर केलात ना म्हणजे करू तर नका, पण जर केलात ना तर मी तुम्हाला कोऱ्या कागदावरती मी तुम्हाला लिहून देतो की तुम्ही जर त्या चुकांना मुलगी पटवताना, पोरगी पटवताना जर त्या चुका केलात ना तर तुम्ही आयुष्यभर तुम्ही सिंगल राहाल आणि आपल्या हाताने तुम्ही हलवत राहाल। आता काय हलवत राहाल हे सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही। सो मित्रांनो म्हणजे आजचा व्हिडिओ ना हा खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि आजचा व्हिडिओ ना हा तुम्ही प्लीज आपला वेळात वेळ काढून आजचा व्हिडिओ ना हा तुम्ही पूर्ण बघा। तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जी पहिली चूक आहे, जी चूक ना बहुतेक पोरं आपल्या आयुष्यात ना पोरगी पटवताना हमखास करतात, ती चूक ना अशी आहे की म्हणजे एखाद्या पोरगीला ना पटवण्याच्या नादात तुम्ही तिला ना इतका पण भाव देऊ नका की तिचा भाव ना खूपच जास्त वाढेल आणि तुम्ही ना गरजू दिसाल। होय मित्रांनो, काय बोललो मी? आय रिपीट अगेन मित्रांनो, एकदम लक्ष देऊन ऐका की मित्रांनो एखाद्या पोरगीला ना पटवण्याच्या नादात तिला ना इतका पण भाव देऊ नका की म्हणजे त्या पोरगीचा भाव ना खूपच जास्त गरजेपेक्षा जास्त वाढेल आणि तुम्ही ना गरजू दिसाल। आता मित्रांनो बघा, बहुतेक पोरं ना पोरगी पटवताना पोरगीला ना इतका भाव देतात ना की म्हणजे जितका भाव ना ती पोरगी डिझर्व करत नाही। म्हणजे मित्रांनो बहुतेक पोरं ना पोरगीच्या म्हणजे एवढं पाठी लागतात ना की म्हणजे फॉर एक्झाम्पल त्या पोरगीला ना कायमचं कॉल मेसेज करणं, त्या पोरगीसोबत ना सतत बोलायचा प्रयत्न करणं, त्या पोरगीला ना कायमचं फॉलो करणं। म्हणजे ती पोरगी ना भले म्हणजे तुम्हाला इग्नोर करत असेल म्हणजे तरी पण ना जर तुम्ही तिला भाव दिलात म्हणजे मित्रांनो असं केल्यानंतर ना त्या पोरगीचा भाव ना जास्तीत जास्त गरजेपेक्षा तुम्ही तुमच्या हाताने वाढवून बसाल आणि तुम्ही ना त्या पोरगीच्या नजरेत म्हणजे तुम्ही ना गरजू दिसाल। आणि मित्रांनो अशा पोरांना ना पुरी अजिबात पटत नाहीत। म्हणजे मित्रांनो जर एखाद्या पोरगीला ना जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त जर भाव दिलात ना आणि त्या पुरीचा भाव जर तुम्ही तुमच्या हाताने म्हणजे जर तुम्ही वाढवलात ना, सो मित्रांनो म्हणजे आता मी तुम्हाला कोऱ्या कागदावर लिहून गॅरंटी देऊ शकतो की असं केल्यानंतर ना ती पोरगी झटपण तुम्हाला पटणार नाही। होय मित्रांनो, काय बोललो मी? ती पोरगी ना असं केल्यानंतर तुम्हाला ना झटपण अजिबात पटणार नाही। सो म्हणजे तिला ना तेवढाच भाव द्या जेवढा भाव ना ती डिझर्व करते, अति भाव ना तिला अजिबात देऊ नका। तर मित्रांनो ही जी चूक आहे ना ती तुम्ही कायमची लक्षात ठेवा। आता मित्रांनो त्याच्यानंतर जी दुसरी चूक आहे म्हणजे जी दुसरी मिस्टेक आहे, म्हणजे जी मिस्टेक ना जी चूक ना बहुतेक पोरं आपल्या आयुष्यामध्ये पोरगी पटवताना हमखास करतात, तर ती चूक ना अशी आहे मित्रांनो की पुरीला पटवण्याच्या नादात ना पुरीच्या समोर ना कधीच तुम्ही छपरी चाळे अजिबात करू नका। काय बोललो मी? पुरीच्या समोर ना तुम्ही छपरी चाळे अजिबात करू नका। आता मित्रांनो छपरी चाळे ना म्हणजे तुम्हाला माहीत असतीलच की मित्रांनो फॉर एक्झाम्पल कसे पण कपडे घालणं, आपल्या केसांची स्टाईल ना कशी पण म्हणजे ठेवणं, म्हणजे त्या पोरगीच्या समोर ना सिगरेट फुकणं, असे छपरी चाळे ना तुम्ही अजिबात करू नका। म्हणजे बहुतेक पोरांना ना असं वाटतं की म्हणजे असे म्हणजे छपरी चाळे ना जर आम्ही पोरींच्या समोर केले तर आम्ही ना
कूल दिसू, पण मित्रांनो तुम्ही असे छपरी चाळे ना जर एखाद्या पोरगीच्या समोर म्हणजे जर तुम्ही केलात ना, सो मित्रांनो म्हणजे मला माफ करा, पण असं केल्याने ना तुम्ही कूल नाही, तुम्ही फूल दिसता. काय बोललो मी? तुम्ही कूल नाही, तुम्ही फूल दिसता. आणि फूलचा अर्थ आहे पागल. होय मित्रांनो, म्हणजे मला माफ करा, पण मित्रांनो जे खरं आहे ते खरं आहे. सो असे चाळे ना, असे छपरी चाळे तुम्ही एखाद्या पोरगीला पटवताना अजिबात करू नका. सो मित्रांनो ही पण चूक ना तुम्ही कायमची लक्षात ठेवा. आता मित्रांनो त्याच्यानंतर जी तिसरी चूक आहे, जी तिसरी मिस्टेक आहे, ती पण बहुतेक पोरं ना आपल्या आयुष्यामध्ये एखाद्या पोरगीला पटवताना, एखाद्या पोरगीला इम्प्रेस करताना हमखास करतात. ती चूक ना अशी आहे मित्रांनो की मित्रांनो गरजेपेक्षा जास्त शो ऑफ करणं. होय मित्रांनो, काय बोललो मी? गरजेपेक्षा जास्त ना शो ऑफ करणं. आता बघा मित्रांनो, शो ऑफ ना म्हणजे मित्रांनो दिखावा तुम्ही केलाच पाहिजे. म्हणजे मित्रांनो मी स्वतः तुम्हाला सांगतो की शो ऑफ केल्याशिवाय, दिखावा केल्याशिवाय पुरी ना अजिबात पटत नाही. पण मित्रांनो शो ऑफला ना म्हणजे मित्रांनो लिमिट असतं. म्हणजे काय काय पोरं ना इतका शो ऑफ करतात ना की तो शो ऑफ ना बघून खोटा वाटतो. होय मित्रांनो, काय बोललो मी? म्हणजे बहुतेक पोरं ना म्हणजे काही काही पोरं ना अशी पण असतात म्हणजे शो ऑफ करण्याच्या नादात ना इतका शो ऑफ म्हणजे करतात ना, म्हणजे मित्रांनो ती पोरं ना इतका शो ऑफ करतात ना की शो ऑफ करण्याच्या नादात ते विसरून जातात की म्हणजे आपण जो शो ऑफ करतोय ना तो खूपच आहे आणि तो समोरच्याला ना खोटा वाटू शकतो. सो मित्रांनो इतका पण शो ऑफ ना तुम्ही करू नका. म्हणजे शो ऑफ करा, पण म्हणजे एका लिमिटमध्ये राहून तुम्ही शो ऑफ करा. कारण जर जास्त पण शो ऑफ केलात ना तर ती पोरगी तुम्हाला ना खोटारडा समजेल. आणि मित्रांनो जेव्हा त्या पोरगीला असं वाटेल ना की तुम्ही म्हणजे शो ऑफ करायचं नाटक करताय, तुम्ही दिखावा करायचं नाटक करताय, सो असं म्हणजे एकदा तिला क्लिक झाल्यावरती ना ती पोरगी म्हणजे तुमच्याकडे ढुंकून पण बघणार नाही. सो मित्रांनो ह्याची पण काळजी ना तुम्ही घेतली पाहिजे की शो ऑफ म्हणजे एका मर्यादित राहून तुम्ही करा मित्रांनो. म्हणजे शो ऑफ नका करू असं मी तुम्हाला बोलत नाही, पण करा, पण एका लिमिटमध्ये राहून करा. सो मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला ते सर्व काही समजलं असेल. सो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.